मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी या मागणीसाठी संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीनं संगमनेरच्या हक्काच्या रेल्वेसाठी जनआंदोलनाच्या निर्णयासाठी बैठक आयोजित केली गेली. ही रेल्वे नगर शिर्डी मार्गे नेण्याचा सरकारचा निर्णय आहे. याला संगमनेर, सिन्नर, अकोले, आळेफाटा, मंचर या तालुक्यांचा विरोध आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी जनआंदोलन उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन रेल्वे कृती समितीच्या बैठकीतून केलं गेलंय. हा जो काळ गेलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खंत आहे. तेव्हा वेळच्या वेळी ती गोष्ट होणं ही अत्यंतिक गरज आहे. जेव्हा याची चर्चा सुरू झाली, जेव्हा याचं मोजमाप सुरू झालं, जेव्हा याचं आरेखन आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि जो मध्ये काळ गेला, आपण गाफील राहिलो, तर या सगळ्या लोकांना याच्यामध्ये ज्यांनी अपव्यय केलेला आहे, काळाचा अपव्यय केलेला आहे, पैशाचा अपव्यय केलेला आहे, लोकांच्या श्रमशक्तीचा अपव्यय केलेला आहे, अशांना सगळ्यांना आपण जाब विचारला पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हा रेल्वे मार्ग आहे, हाच रेल्वे मार्ग संयुक्तिक आहे, तो संयुक्तिक होता आणि तो संयुक्तिक असणार आहे. त्याच्यामुळे याच्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. तेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून संगमनेर, पुणे, नाशिक आणि अकोला मार्गे, देवठाण मार्गे जी नाशिकला रेल्वे जाणार आहे तिच्यासाठी आग्रह असलं पाहिजे. उद्याचा जो चतुष्कोन तिथे सिन्नरच्या जवळ होणार आहे ते सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र असणार आहे. तिथे जे सगळ्या बाजूने जे रोड आलेले ते सगळ्यात मोठं केंद्र असणार आहे आणि व्यापाराचा एक अतिशय मोठा हब, इंडस्ट्रीयल हब त्या ठिकाणी तो तयार होणार आहे. तेव्हा काळाचा विचार करता, आपल्या भविष्याचा विचार करता रेल्वे मंत्र्यांना आपण हे ठामपणे, ठासूनपणे सांगितलं पाहिजे की लोकांचा पैसा तुम्ही खर्च केलेला आहे, लोकांच्या पैशातून हा मार्ग होणार आहे, तेव्हा आमचा पैसा आमच्यासाठी वापरावा आणि तो वापरण्यासाठी तुम्ही बाध्य आहात, तुमची ती जबाबदारी आहे. तेव्हा असं अचानक तुम्हाला कुठली कृती करता येणार नाही. तुम्ही या संदर्भामध्ये आमच्या लोकभावनेच्या दखल घेतलीच पाहिजे आणि ती दखल घेतल्याशिवाय संगमनेर, अकोले, नाशिक, सिन्नर या सगळ्या परिसरातले लोक, हे लढवय्ये लोक आहेत, ते थांबणार नाहीत असा आम्ही या निमित्ताने तुम्हाला इशारा देतो आहोत. संगमनेर तालुक्याची रेल्वे कृती समितीची बैठक आज भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडली. या बैठकीत आंदोलनाचे 3 ते 4 टप्पे करण्यास ठरलं. सर्वात प्रथम सिन्नरला जे आंदोलन होते त्याला भरभरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही संगमनेरकर उपस्थित राहणार आहोत. त्या पाठोपाठ संगमनेरच्या आंदोलनाचं केंद्र संगमनेरचं बस स्थानक असेल, तिथे मंडप टाकून तिथून आंदोलनाची सगळी सूत्र चालतील. शहराची एक स्वतंत्र समिती बनवण्यात आली जी शहरात आंदोलनाच्या प्रबोधनाचं काम करेल. ग्रामीण भागात गटवाईज समित्या बनवण्यात आलेल्या आहेत. नव्याने येणाऱ्या लोकांनाही त्या समित्यांमध्ये सामील करून घेण्यात येईल. या आंदोलनासाठी संपूर्ण तालुक्यातून ज्या पद्धतीनं इतर यापूर्वीची मोठी आंदोलनं झाली त्या आंदोलनांसाठी गावगाव, घर पिंजून काढण्यात आलं होतं, तसं गावगाव, घर पिंजून काढून जन आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभं करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. रेल्वे मार्ग अहिल्यानगर, शिर्डी मार्गे जाणार आहे, याला आपला तीव्र विरोध आहे. कारण संगमनेर मार्गेच रेल्वे जाणं संयुक्तिक आहे. कारण ही सरळ रेषेमध्ये आहे हा रेल्वे मार्ग. ह्या भागाला रेल्वेची सुविधा नाही. अहिल्यानगर आणि राहता शिर्डी ह्या भागाला पूर्वीपासून रेल्वे मार्ग आहे, त्यामुळे त्यांना अधिक प्लस सुविधा देण्याची आवश्यकता नाही. अकोल्याला जर सुविधा दिली असती तर आम्ही त्यांच्या ताटातलं ओढलं नसतं, परंतु या भागासाठी खूप आवश्यक आहे. कमी खर्चाचं आहे. यासाठी ऍक्विजिशन झालेल्या बऱ्याच कोटी रुपये शेतकऱ्यांना ऍक्विजिशनच्या मार्ग निमित्ताने पैसे दिले गेलेले आहेत. तो वसुलीचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि जर ऍक्विजिशन केलेलं आहे तर आता मार्ग बदलण्याची कोणती आवश्यकता नाही. मग पूर्वीचं नियोजन चुकीचं झालेलं होतं का, याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. आणि ऍक्विजिशनची रक्कम फार मोठी 300-350 कोटी रुपये हे ऍक्विजिशनच्या माध्यमातून वाटले गेलेले आहेत.
त्यामुळं नाशिक पुणे जो रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच होणं संयुक्त आहे. यासाठी आपल्याला संगमनेर असेल, संलग्न तालुके असतील यांच्या मार्फत मोठं आंदोलन सामान्य लोकांनी उभारणं गरजेचं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की हे आंदोलन मोठ्या स्वरूपात याचं स्वरूप धारण करेल आणि हे रेल्वे मार्ग निश्चित यशस्वी होईल, कारण ती अत्यंत आवश्यक आहे. कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाची रूपरेषा ठरवली गेली आणि यासाठी तालुक्यातील गावोगावी कार्यकर्त्यांची नेमणूक केली गेली आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.